तुला राशीच्या लोकांना एक आणखी गोष्ट मी सांगू इच्छिते, ते म्हणजे मॅनिफेस्टेशन यावर्षी तुम्हाला खूप काम करणार आहे. म्हणून तुम्ही जेव्हा जे काही प्लॅन कराल ते कृपा करून लिहून काढा आणि ते मॅनिफेस्ट करत राहा. संधी असल्यामुळे नवीन बिझनेस चालू होऊ शकतो, नवीन वाहन घेण्याचे सुद्धा चान्सेस आहेत, वाहन घर घेण्याचे सुद्धा चान्सेस आहेत धनुराशीला. धनुराशीच्या लोकांनी यावर्षी सावध राहायचे, त्यांच्या मागे गॉसिप होऊ शकतं. थोडक्यात बदनामीचे योग आहेत. तुमची आत्तापर्यंत जी गेली 2-3 वर्ष रखडलेली कामं सगळी यावर्षी होणार आहेत. त्यामुळे मकर राशीसाठी हे वर्ष चांगली असणार आहे. मग जे आपण शनीच्या रेग्युलर रेमेडीज करतो, हनुमान साधना वगैरे, बेस्ट रेमेडी जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा कुठल्याही आपल्या आजूबाजूच्या किंवा तुमच्या फेवरेट बिझिएस्ट कॉफी शॉपमध्ये जाऊन बसायचंय. ओके माय डिअर मीनवाले, अजिबात तुम्ही ह्या गोष्टीच हे करू नका की लाईफ फेअर आहे का अनफेअर आहे हा प्रश्न रोज तुमच्या मनात येणार. बरोबर. आणि आयुष्यात माझ्याच बरोबर का होतं हा प्रश्नही तुम्ही स्वतःला रोज विचारणार आहात. करिअरमध्ये ग्रोथ किंवा शिफ्ट करायचं आहे, या सगळ्या लोकांसाठी जून नंतरचा टाइम पिरियड अतिशय उत्तम राहणार आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आजचे आपल्या गेस्ट पण खूप स्पेशल आहेत. तर आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो आपण 2026ला घेऊन करणार आहोत की 2026चं वर्ष हे तुमच्या राशीसाठी कशा पद्धतीने असणार आहेत, आणि जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावरती आपण रेमेडीज काय काय देऊ शकतो, तर हे आपण आपल्या गेस्टकडून आज जाणून घेणार आहोत. आपल्या जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे अश्विनी पटवर्धन मॅम, की ज्या स्वतः एक आर्किटेक्ट आहेत, एज्युकेटेड आहेत, आणि विशेष म्हणजे त्यांना आर्किटेक्टमध्ये जवळपास 25 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर त्या वास्तू कन्सल्टंटसुद्धा आहेत. त्यांना वास्तूमध्ये 15 वर्षांपेक्षा जास्तीचा एक्सपिरियन्स आहेत. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्यांना 10 वर्षांपेक्षा जास्तीचा एक्सपिरियन्स आहेत. तर आजचा जो पॉडकास्ट होणार आहे तो किती व्हॅल्युएबल असेल हे तुम्हाला त्यांच्या एक्सपिरियन्सवरूनच कळेल. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर अश्विनीजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच योगेश फॉर इन्व्हायटिंग मी टुडे. येस, तर आता आपण डायरेक्टली मेन टॉपिकला काय म्हणतात हात घालूयात. कारण टाइम वेस्ट करत काही अर्थ नाही. तर आपली जी सगळ्यात पहिली जी राशी आहे मेष राशी, त्यांच्यासाठी 2026चं वर्ष कसं असेल? सी बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2026 हे सूर्याचं वर्ष येत आहे, कारण नंबर 1 वर येत आहे. आणि मेष राशीसाठी महत्त्वाचं आहे, कारण मेष राशीला नुकतीच 7.5 सुरू झालेली आहे. त्यामुळे मेष राशीसाठी 2026 हे मिक्स्ड इयर असणार आहे. सो फर्स्ट हाफमध्ये मेष राशीला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला बघायला मिळतील, की खूप छान अपॉर्च्युनिटीज येत आहेत. आणि पहिली 3 महिने जे आहेत, साधारणतः जानेवारीपासून मार्चपर्यंत, हे अपॉर्च्युनिटीज कुठल्या घ्यायच्या आणि कुठल्या संधीज आपण त्याचं कसं सोनं करायचं हे बघण्याच्याच इव्हॅल्युएशनचा टाईम आहे. सो यामध्ये आपल्याला कॉन्फिडन्स लेवल जो गेल्या 7-8 महिन्यामध्ये मेष राशीवाल्यांचा थोडासा हल्ल्यासारखा झाला आहे, तो कॉन्फिडन्स परत येताना दिसतो. 2026 ह्याच्यासाठीही इम्पॉर्टंट आहे की आपल्याला बरेच लोकांना चांगले कनेक्शन्स, मोठमोठे कनेक्शन्स मिळणार आहेत. तुम्ही गेली 6-8 महिने ज्या गोष्टींवर काम करत होता, ज्या प्रोजेक्टवर काम करत होता आणि जे प्रोजेक्ट डिले झालं होतं तेही आत्ता मार्गी लागणार आहे. कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे. तर जूनपर्यंत आपल्याला साधारणतः मार्च ते जूनचा जो पिरियड आहे तो आपल्याला इंट्रोस्पेक्ट करायचा, म्हणजे थोडक्यात आत्मचिंतनाचा थोडासा पिरियड आहे, की या 3 महिन्यामध्ये ज्या आपल्याला संधी आलेल्या आहेत त्या संधींपैकी नेमकी कुठली संधी घ्यायची ह्याच्यावर विचार करण्यासाठी ह्या 3 महिने आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. पण जून नंतर जसा गुरुबदल होतो, जसं जून नंतर डिसेंबरपर्यंतचा जो पिरियड आहे तो परत ह्या ज्या संधी आपण आत्तापर्यंत इव्हॅल्युएट केल्या होत्या, विचार केला होता, त्या मार्गी लावण्यासाठी आहेत. तर अशा वेळी तुम्ही कुठलं तरी नवीन बिझनेस सुरू करू शकता, कुठली तरी नवीन, जर तुम्हाला जॉब चेंज करायचा असेल तर तुम्ही जॉब चेंज करू शकता. ज्यांना इन्क्रिमेंट ड्यू आहे जॉबमध्ये, करिअरमध्ये ग्रोथ किंवा शिफ्ट करायचं आहे, या सगळ्या लोकांसाठी जून नंतरचा टाइम पिरियड अतिशय उत्तम राहणार आहे. फक्त मेष राशीवाल्यांना मी इथे एक सांगू इच्छिते, ते म्हणजे पेशन्स.
पेशन्स ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. डिसिप्लिनमध्ये राहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण शनी महाराज एकच बघतात, जर तुम्ही डिसिप्लिनमध्ये असाल तर तुम्हाला गोष्टी सोप्या होतात. ओके. सो मेष राशीवाल्यांनी पेशन्स ठेवायचा आहे. मेष राशीवाल्यांनी प्रिपेअर राहायचं आहे की गोष्टी पहिल्या झटक्यात होणार नाही आहेत. ओके. थोडा टाइम लागेल. हां, सेकंड किंवा थर्ड अटेम्प्टमध्ये तुमची ती गोष्ट होणार आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की गिवअप करायचं नाही आहे. ती गोष्ट सातत्याने करत राहा आणि 2026च्या एंडपर्यंत तुम्हाला या पूर्ण वर्षाचं शनीची 7.5 असून सुद्धा तुम्हाला एक अडचणीतनं निघणारा मार्ग, पण तो अतिशय सुंदर मार्ग निघताना दिसणार आहे. ओके. उपाय जर सांगायचा म्हणला तर मेष राशीवाल्यांनी शनीची 7.5 चालू असल्यामुळे हनुमानजींची साधना, हनुमान मंत्र ऐकणं, हनुमान चालिसा ऐकणं, मंगळवारी मंदिरात जाणं, शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालणं, हे उपाय करत राहा. पेशन्स ह्याच्यापेक्षा मोठा उपाय कुठलाही नसणार आहे. सोपं आहे. तर हे केलं तर तुम्हाला हे 2026 हे उत्तम वर्ष आहे. घाबरायचं अजिबात कारण नाही आहे. 7.5 जसं मी नेहमी सांगते, 7.5 म्हणजे 7.5 वर्षांची अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामुळे मेहनतीला तयार राहा. मागे पुढे अजिबात बघू नका. स्काय इज द लिमिट. गॉड ब्लेस यू. ओके. पण मग मोस्टली आपण बघतो की जर 7.5चं नाव जरी ऐकलं तरी लोक असे घाबरून जातात. तर मग कारण काय होतं माहिती आहे का योगेश, की 7.5च्या नावाचं आपण खूप बाऊ केलेलं आहे की शनी महाराज येणार, मग तुम्हाला डिले होणार, हे होणार, ते होणार. काय होतं की तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये असतो. जेव्हा कुठलीही व्यक्ती कम्फर्ट झोनमध्ये असते तेव्हा त्या व्यक्तीला जर आपण सांगितलं की चेंज कर, आउट ऑफ कम्फर्ट झोन सगळ्यांनाच त्रास होतो. आणि शनी एक्झॅक्टली तेच सांगतात की तुम्ही कम्फर्ट झोनमधनं बाहेर या. मग लोकांना त्रास व्हावा लागतो की आतापर्यंत तुम्ही जी कामाची चालढकल करत होतात ती चालून जात होती. आता मात्र तसं होणार नाहीये. आता तुम्ही अगदी फोकल पॉईंटमध्ये येता, तुम्हाला परफॉर्म करावं लागतं, तुम्हाला रिझल्ट्स द्यावे लागतात, मग तुम्हाला जास्त काम करायला लागतं. कारण इतके दिवस तुम्हाला जो कम्फर्ट झोनची सवय झाली होती त्याच्यातनं बाहेर यायला वेळ लागते. मग जेव्हा हा वेळ लागतो तेव्हा आपल्याला काय वाटतं की अरे मला तर स्ट्रगल होतंय, मला कालपर्यंत 1 तास काम करत होतो त्याच कामाला मला 4 तास लागत आहेत. मग इथे जर आपण आपली मानसिकता बदलली गोष्टींकडे बघायची की ही 7.5 मला अपॉर्च्युनिटी देतीये. कारण काही ना काहीतरी जेव्हा तुम्ही एका तुमच्या पर्टिक्युलर झोनमधनं बाहेर येतात तेव्हा तुम्ही शिकताय. बरोबर. ओके. जेव्हा लर्निंग कर्व आपला ॲक्टिवेट होतो तेव्हा तुम्ही तिच्यातून शिकून निघताय. तो शनी महाराज तुम्हाला परफेक्शनिस्ट करायला येतं इथे. जेवढे तुम्ही परफेक्ट काम करत जाणार आहात तितके तुम्हाला पुढे त्याचे बेनिफिट होत जातात. आणि 7.5 ही प्रत्येकाच्या आयुष्यात ही 30 वर्षानंतर रिपीट होतीये. ओके. दर 10 वर्षांनी येणारा पिरियड नाहीये. मग 30 वर्ष तुम्ही जे काही केलंय चांगलं वाईट, मग आळस केला असेल तर आता कार्य करायला लागणार आहे. कुणाला दुखवलं असेल तर तुम्हाला ते कर्म रिपे करावं लागणार आहे. ओके. हा पिरियड हा तुमच्यासाठी शिकण्याचा पिरियड आहे. ओके. हा जर विचार तुम्ही डोक्यात ठेवला तर 7.5 ही सगळ्या राशींना सोपी जाते. थोडासा ऍटिट्यूड चेंज करायची गरज आहे. अगदी माइंडसेट चेंज करायची गरज आहे. ऍटिट्यूड हा शब्दच नाही पाहिजे, माइंडसेट. आणि मेष राशीवाल्यांची कसं होतं माहितीये का की थोडी मंगळाची रास असते, गो गेटर असतात, थोडी अग्रेसिव्ह असतात. शनी महाराज म्हणतात नम्र व्हा. कारण मेष राशीचा फोर्टेच आहे की तुम्ही कुठलंही काम सुरू करायचं असेल तर ते मेष राशीवाल्याला सुरू करायला सांगायचं. उत्तमरित्या काम सुरू करणार. सो यावर्षी पण असंच होणार आहे. नवीन करिअरच्या संधी येणार आहेत, नवीन बिझनेस होणार आहेत. बरेच वर्ष जी लोक विचार करत होती की आम्ही हे करूया ते करूया, यावर्षी सगळं मार्गी लागणार आहे. पण कुठलीही नवीन गोष्ट करताना जे आपण म्हणतो टीदिंग प्रॉब्लेम्स येतातच, हर्डल्स येतातच, ते येणार आहेत. मग मेष राशीवाल्यांनी त्याच्यासाठी अगदी कंबर कसून तयार राहायचंय. स्काय इज द लिमिट. कारण यावर्षी जी तुम्ही मेहनत करणार आहेत त्याचं फळ तुम्हाला 2027 मध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे अजिबात 7.5 शनीच्या 2.5 घाबरायचं नाही. ओके. येस. त्याच्यानंतर आपली दुसरी रास वृषभ ना. हा, वृषभ रास. आता वृषभ राशीसाठी हे वर्ष अतिशय उत्तम आहे. ओके. तो वृषभ राशीला काय आहे,
नवीन प्लॅनिंग, जसं आपण मेष राशीचं बघितलं तसं वृषभ राशी सुद्धा गेले 7-8 महिने बऱ्याच गोष्टी प्लॅन करत होती की आपण हे करूया ते करूया. तो ओव्हरऑल वृषभ राशीला पहिले 6 महिने हे प्लॅनिंगमध्येच जाणार आहेत. प्लॅनिंग करा, फक्त ओव्हर ॲम्बिशियस होऊ नका. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये अतिशय जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक मोठ्यांचा सल्ला घेऊन तुम्ही प्लॅनिंग करा. फायनान्सेस लिमिटमध्ये आणि थोडक्यात सुरुवात करा, तर तुमचं कार्य उत्तम राहणार आहे फर्स्ट हाफमध्ये. सेकंड हाफमध्ये मात्र हे जी कामाला थोडीशी चालढकल जी होत होती पहिल्या ह्याच्यामध्ये की आपण प्लॅनिंगमध्ये जास्त टाइम इन्व्हेस्ट करतोय, तर असं वाटत होतं की कामं थोडी अजून तेवढी पेसनी पुढे जात नाहीये ज्या पेसनी आपल्याला ती कामं पुढे गेली पाहिजेत. पण जून नंतर मात्र अगदी चुटकीसरशी या लोकांची कामं होणार आहेत आणि ही लोक म्हणते अरे मॅजिक झालं आमच्या आयुष्यामध्ये. सो वृषभ राशीच्या लोकांना 2026 म्हणजे अगदी लक्षात राहण्यासारखं आणि सुंदर वर्ष आहे. त्यामुळे अजिबात वृषभ राशीवाल्यांनी काळजी करायची नाही. फक्त कन्सिस्टन्सी एफर्ट्समध्ये फार महत्त्वाची आहे. कन्सिस्टन्सी नसेल तर एवढा चांगला टाइम पिरियड जो लाईफमध्ये आहे ना, तो आपण घालवून बसू. सो ते न करता कन्सिस्टन्सी ठेवा प्रयत्नांमध्ये आणि परमेश्वर तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश देणार आहे. वृषभ राशींनी यावर्षी एक काम करायचं आहे, ते म्हणजे काळे कपडे शक्यतो अवॉइड करा. ओके. आणि स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःवर जरा प्रेम करायला शिका आणि आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटलाही आपण कसं खुश ठेवू शकतो, आपल्या आईवडिलांना, आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत, थोडंसं नम्रता आणली आणि थोडंसं लोकांचं ऐकायचं जर असं ठरवलं तर हे वर्ष वृषभ राशीसाठी अतिशय उत्तम जाणार आहे. ओके. आणि महिलांसाठी, स्टुडंटसाठी अशी एखादी कुठली करिअरसाठी जी लोक आत्ता जी मुलं आत्ता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करतात, अतिशय उत्तम वर्ष आहे. जितकी मेहनत कराल तितकं यश मिळेल. त्यामुळे आता आपण मेहनत किती करायचे ज्यांनी त्यांनी स्वतः ठरवायचं. महिलांसाठी आपण जर म्हणलात ना, तर महिलांसाठी विशेष वर्ष आहे. स्वतःवर जर कोणी विचार करत असेल की मला वेट लॉस करायचा आहे, मला कुठली नवीन कला शिकायची आहे किंवा कुणाला स्वतःच्या कॉन्फिडन्सवर काम करायचं आहे, लाईफ स्किल्स शिकायचे, अतिशय उत्तम वर्ष आहे. गो फॉर इट. कुठल्याही पद्धतीची नवीन कला आत्मसात करण्यासाठी वृषभ राशीला उत्तम वर्ष आहे. जी मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी तयारी करतात त्यांना जर यश कधी मिळेल तर डेफिनेटली जून नंतर त्यांना यश मिळणार आहे. जे फॉरेन स्टडीजसाठी अब्रॉडला जायचा विचार करतायत, म्हणजे अगदी मास्टर्स असू दे किंवा बॅचलर्स असू दे, उत्तम वर्ष आहे. गो फॉर इट. ओके. म्हणजे 2026 त्यांच्यासाठी चांगलं आहे, उत्तम वर्ष आहे. वृषभ राशीसाठी काहीही प्रॉब्लेम नाही आहेत त्यांना. ओके. त्यानंतर मिथुन राशीसाठी 2026 कसं असेल? जसं आपण म्हणलं की वृषभ राशीसाठी अतिशय उत्तम वर्ष जाणार आहे, तसं मिथुनसाठी सुद्धा वर्ष खूप सुंदर आहे. अगेन कम्युनिकेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे, पब्लिक रिलेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहेत, नवीन मित्र सर्कल बनणार आहे. करिअरसाठी हे वर्ष उत्तम आहे. ज्यांना कुणालाही करिअर चेंज करायचं आहे, ॲब्रॉड स्टडीला जायचं आहे किंवा ॲब्रॉडमध्ये जॉब शोधतायत, अशा लोकांसाठी सुद्धा जो करिअर चेंज आहे, जॉबचा आहे, मार्च नंतर उत्तम टाईम आहे. म्हणजे जर आपण बघितलं 12पैकी 9 महिने हे त्यांच्यासाठी उत्तम राहणार आहेत. पहिले जे जानेवारी ते मार्चचा जो पिरियड आहे तो थोडासा, जसं मी सांगितलं, जितकी मेहनत कराल तितकं यश मिळेल असं आहे. त्यामुळे थोडंसं जे लोक जॉब चेंज, जनरली IT सेक्टरमध्ये जॉब चेंजचं सध्या खूप चालू आहे, कारण वर्ल्ड वाईड जी सिनारिओ आहे त्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स चालू आहेत. तर त्या संधी मात्र विचारपूर्वक घ्या. ओके. थोडासा म्हणजे घाई करू नका जॉब चेंज करण्यासाठी. पण स्काय इज द लिमिट. कम्युनिकेशन उत्तम राहणार आहे. गेले एक साधारणतः 1.5 वर्षपर्यंत कॉन्फिडन्स लेवल जी वर खाली होत होती मिथुन राशीच्या लोकांची, ती आता एक स्टॅबिलिटीवर येणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना मी सांगेन की यावर्षी आपण गणेश पूजन, गणेश अथर्व शीर्ष, ओके, गणपतीचा अथर्व शीर्ष म्हणा, एकदा तरी प्रयत्न करा. बुधवारचा उपास करता येत असेल, गणपती साधना करता येत असेल तर करा, नाहीतर साधा ओम गम गणपते नमः हा मंत्र जरी म्हणला तरी उत्तम राहणार आहे. त्यामुळे मिथुन राशीसाठी सुद्धा हे वर्ष उत्तम राहणार आहे. मेजर काही गोष्टी नाही आहेत. गाडी चालवताना मिथुन राशीला मी नेहमीच म्हणते की गाडी चालवताना जरा सावध राहा. सो तेवढी काळजी घेतली पाहिजे. ओके. आणि प्रेमात म्हणाल तर यावर्षी जे लव्ह लाईफ जे आहे मिथुन राशीमध्ये, ते लव्ह लाईफ सुद्धा या लोकांचं छान राहणार आहे. नवीन कनेक्शन्स बनतील, नवीन मित्र सर्कल बनेल. ओके.
फक्त रास्त अपेक्षा ठेवून पुढे जा. ज्या लोकांकडे गुड न्यूज येणार आहे, त्यांच्याकडे नवीन बाळ येणार आहे, त्यांच्यासाठीही उत्तम वर्ष राहणार आहेत. विवाहाचे योग उत्तम बनत आहेत यावर्षी मिथुन राशीसाठी. त्याच्यामुळे जून नंतर म्हणजे ऑक्टोबरचा जो सीझन असतो त्यामुळे विवाह सुद्धा उत्तम जमणार आहेत. 2026 या लोकांसाठी सुद्धा छान असणार आहे. ओके. तर मंडळी, मिथुन राशीवाल्यांना मॅमनी महत्त्वाची टिप सांगितली की जर तुम्ही गाडी चालवत असाल तर थोडंसं सावधानीने चालवा. मला असं वाटतं की या महत्त्वाच्या टिप्ससाठी आत्ताच या व्हिडिओला एक लाईक नक्की बनतो. येस. तर कर्क राशीसाठी 2026 कसं असेल? हो, आपले ब्युटिफुल कॅन्सरियन्ससाठी 2026 हे एक मिक्स्ड इयर असणार आहे. ओके. बिगिनिंग म्हणजे आपण जानेवारी ते जूनपर्यंत जो पिरियड आहे ना, या लोकांसाठी थोडंसं डिसिजन मेकिंगमध्ये कन्फ्युजन असेल. यावर्षी या पिरियडमध्ये कर्क राशीच्या लोकांनी आजूबाजूच्या इन्फ्लुएन्स नाही व्हायचे लोकांपासून. सो बी व्हेरी केअरफुल की तुम्ही कुणाचं ऐकताय, आजूबाजूची तुमची संगत काय आहे. ह्यामुळे थोडेसे कन्फ्युजनची स्टेट ऑफ माइंड कर्क राशीची राहणार आहे. डिसिजन मेकिंगमध्ये मेजर गडबड होऊ शकते. सो बी व्हेरी केअरफुल विथ दॅट. जून ते डिसेंबरचा जो पिरियड आहे कर्क राशीसाठी तो मात्र उत्तम पिरियड राहणार आहे. भरपूर ट्रॅव्हल करणार आहात तुम्ही यावर्षी. नवीन कनेक्शन्स बनणार आहेत. म्हणूनच मी म्हटलं इन्फ्लुएन्स, बी व्हेरी केअरफुल विथ. भरपूर कनेक्शन्स बनणार आहेत. आणि डिसिजन मेकिंगमध्ये मात्र आपल्याला जे आपले फॅमिली रिलेटेड फॅमिलीचे लोक आहेत किंवा आपले प्रोफेसर्स आहेत त्यांना विचारल्याशिवाय शक्यतो डिसिजन घेऊ नका. ओके. अदरवाईज जून नंतरचा जो पिरियड आहे कर्क राशीसाठी, जेव्हा गुरुबदल होईल तो अतिशय उत्तम जाणार आहे. म्हणजे तुम्ही कुठलेही प्लॅन जे तुमचे केलेले होते ते सक्सेसफुल होण्याचा टाइम जो आहे 2026चा, तो कर्क राशीचा सेकंड हाफ आपण चांगला म्हणू शकतो. आणि फर्स्ट हाफ हा मिक्स असणार आहे. ओके. फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे की धार्मिक थोडंसं स्पिरिच्युअल कर्क राशीनी जर बनलं तर हे वर्ष उत्तम जाणार आहे. की कारण इमोशनल रास आहे, चंद्राची रास आहे, तो इमोशन्स पीकवर असणार आहेत. तो जेव्हा आपण धार्मिक बनतो, थोडंसं नाम जपाकडे वळतो, तेव्हा आपलं जे ओव्हर थिंकिंग, कारण ओव्हर थिंकिंगची रास आहे, तो ओव्हर थिंकिंग कमी होऊन आपल्याला योग्य मार्ग दिसणार आहे. सो कर्क राशीवाल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना जास्त असं मी सांगेन की ओव्हर थिंकिंग करू नका. करिअरमध्ये फोकस राहा. अजिबात फोकस इकडे तिकडे जाऊन देऊ नका. ओके. लव्ह लाईफमध्ये जर आपण म्हणलं तर हे वर्ष थोडंसं निगेटिव्हकडे जाताना दिसतं आपल्याला कर्क राशीच्या लोकांसाठी. ते म्हणजे अगेन ओव्हर थिंकिंग राहणार आहे. तर आपण आपल्यावर जास्त काम करूया, रादर दुसऱ्या व्यक्तीवर फोकस करण्यापेक्षा. सो ते महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी कर्क राशीच्या लोकांना कसं होतं योगेश, की थोडी जरी माघार घ्यायला लागली ना तर त्यांना ती डिफीट वाटते. त्यांना वाटते की अरे हा माझा पराभव आहे. राईट? असं नसतं. कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी आपण 2 पावलं मागे येतो, ते पुढे जाण्यासाठी आहे. ओके. सो छोटासा सुद्धा सेटबॅक जो असेल तर त्याला आपण डिफीट समजू नका. ओके. ती पुढे जाण्याची एक संधी आहे. ओके. त्या पद्धतीने त्याला ट्रीट करा. आणि कर्क राशीसाठी सुद्धा हे इयर एवढं वाईट नसणार आहे. मिक्स्ड रिस्पॉन्स असणार आहे. मिक्स्ड रिझल्ट्स आपल्याला मिळतील. आणि कर्क राशीच्या लोकांना यावेळी मी सांगेन की तुम्ही दर सोमवारी ओके महादेवाला जर थंड पाण्याने जर अभिषेक केला, फक्त थंड पाण्याने करायचा, फ्रीजमध्ये बॉटल ठेवायची, सोमवारी जाऊन अभिषेक करायचा, इतकं सोपं करायचं आहे. आणि त्याने खूप फायदा होईल जे तुमच्या ओव्हर थिंकिंगमध्ये. कारण राहू जो आहे ना कर्क राशीला यावेळी, तो सेकंड हाफमध्ये जरी कामं बनवत असेल तरी ओव्हर थिंकिंगमुळे स्लीपलेस नाईट्स, झोपेची तक्रार येऊ शकते. सो ह्या छोट्याशा रेमेडीने हा फरक पडणार आहे 2026मध्ये कर्क राशीला. ओके. तर मंडळी, कर्क राशीवाल्यांनी मॅमनी आता सांगितलं की जर तुम्हाला आजूबाजूच्या लोकांचं ऐकायचं असेल तर थोडंसं नीट विचार करून ऐकायचं आहे. आणि त्यांनी रेमेडी पण खूप सुंदर आपल्याला सांगितलेली आहे. तर मला वाटतं की आता आपण पुढच्या राशीकडे जाऊया की जी आहे सिंह राशी. माय डिअर लिओज. ओके. सो सिंह राशीला आता सगळ्यांनाही माहीत आहे की शनीची पनौती चालू आहे, ज्याला आपण शनीची अडीचकी म्हणतो, ढैया म्हणतो, ती चालू आहे. तर सिंह राशीसाठी हे वर्ष परत मिक्स्ड
रिझल्ट्स घेऊन येणार आहे. सो फर्स्ट पहिले 3 महिने तर सिंह राशीसाठी छान आहेत. जास्त काही मेजर चेंजेस होणार नाही आहेत सिंह राशीसाठी, भले शनीची अडीचकी असेल तरीही. पण मार्चपासून जूनचा पिरियड हा थोडासा जो आहे ना पेशन्स टेस्ट करणारा असणार आहे. संधी येतील, पण कुठली संधी घेऊ ह्याचं कन्फ्युजन जे असेल ते वेगळ्या लेवलचं असणार आहे. डिलेज, जसं मी नेहमी म्हणते की शनी महाराज डिलेज करवतात, डिलेज पॉसिबल होणार आहेत. तिथे कुठेतरी आपण गिवअप करू शकतो. तर माझ्या सगळ्या सिंहवाल्या फ्रेंड्सना सांगणार आहेत की डिलेज आपल्याला डील करायचे आहेत, आपल्याला पेशन्स ठेवायचा आहे. हे वर्ष जूनपासून तुमचं आहे. जूनपासून ऑक्टोबरपर्यंतचा पिरियड हा सिंह राशीला उत्तम जाणार आहे. तुम्ही जे पहिले 6 महिने तुम्ही इन्व्हेस्ट करताय तुमचा टाईम, तेच त्याचा बेनिफिट प्लस गेल्या जे 2025मध्ये शनीची अडीचकी जी सुरू झाली तेव्हापासून जे तुम्ही कुठलं मेजर प्लॅनिंग करत होता तो पिरियड चांगला आहे. ह्याच पिरियडमध्ये आपल्याला घर गाडी घेण्याची संधी येणार आहे. ओके, फक्त ते घेताना थोडंसं विचारपूर्वक करा, आपलं बजेट बघून करा. जर तुमचं बजेट 50 लाखाचं असेल तर 2 कोटीचं घर घेऊ नका. ओके, थोडंसं बजेटिंग करा, कारण पहिले 3 महिने उत्तम आहेत. नंतर मात्र पिरियड स्लो होतो आपला. त्यामुळे मार्च नंतर लोकांना असं वाटेल अरे मग तो स्ट्रेस येणार की आता काय, यु नो. सो फार केअरफुली फायनान्स प्लॅनिंग करा यावर्षी. सो सिंह राशीच्या लोकांना परत ऑक्टोबर ते डिसेंबर आपल्याला परत सावधान व्हायचं आहे. गाडी चालवताना सावकाश चालवायची आहे, अजिबात घाई गडबड करायची नाही आहे. डिसिजन पेंडिंग ठेवलं तरी उत्तम राहणार आहेत. कुठलाच डिसिजन घाईघाईमध्ये घेऊ नका. ज्या सिंह राशीच्या लोकांना जॉब चेंज करायचा आहे, ओके, जून नंतरचा पिरियड उत्तम असणार आहे. जी सिंह राशीची लोक करिअर आहेत किंवा जे प्रोफेशनल आहेत, ओके, त्यांच्यासाठी मार्चपर्यंतचा जो टाईम आहे तो उत्तम आहे. जॅन टू मार्चमध्येच डिसिजन घ्या, मार्च नंतर डिसिजन पोस्टपोन करा. दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूच्या लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये इथे येऊ नका. अब्रॉड स्टडी करता जाणार असाल तर तुमचे जे एजंट आहेत, युनिव्हर्सिटी आहे ती प्लीज तपासून घ्या. ओके, हे तपशील जे आहेत ना हे अजिबात मागे टाकू नका. कुठल्याही प्रकारची जर लँड घेत असाल, जागा जमीन घर घेणार असाल तर कृपा करून पेपरवर्कवर लक्ष द्या. अगदी 2 वेळा 3 वेळा पेपर चेक करून घ्या, यु नो. सो असं हे मिक्स्ड इयर असणार आहे आपल्या लिओ राशीच्या लोकांना. लिओसाठी ना मी एक रेमेडी असं सांगू शकते की आपल्याला हनुमानजींना सोडायचं नाही आहे यावर्षी. यु नो, हनुमान साधना फार महत्त्वाची आहे, कारण नुसतीच शनीची अडीचकी आहे म्हणून नाही. तर हे 2.5 वर्ष जे आहेत शनीचे लिओसाठी ते काहीतरी नवीन शिकण्यासाठी आहेत. त्यामुळे आपण काहीतरी नवीन शिकण्यासाठी सुद्धा टाईम काढा. ओके, स्पिरिच्युअलिटीमध्ये ऑब्व्हियसली जितके शनी जेवढे सिंह राशीची लोक जातील ते आपल्यासाठी बेनिफिशियल असणार आहे. फक्त डील करायला शिका. थोडंसं पेशन्स नाही का, पेशन्स. परत जसं मी म्हणलं की आपण हनुमानजीची साधना करू, मंगळवारी मंदिरात जाऊ, शनिवारी मंदिरात जाऊ, काळे तीळ आपण हनुमानजींना किंवा शनिवार अर्पण करू, ते सगळं झालंच. पण पेशन्स याच्यापेक्षा मोठी रेमेडी नाही. पेशन्स 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 प्रॅक्टिस करायचे. त्याच्यासाठी नामस्मरण हे फार महत्त्वाचं आहे. मग तुम्ही कुठल्या देवाचं नामस्मरण घेताय, किती वेळा ते म्हणताय हे महत्त्वाचं नाही. अगदी 11 वेळा सुद्धा जर तुम्ही रामनामाचा जप केला तर तरी सुद्धा तुम्हाला मार्ग दिसणार आहे. ओव्हर थिंकिंग कमी होणार आहे. तुम्हाला जी सिंह राशीच्या लोकांना जनरली एक अनामिक भीती असते, उगीचच फिअर वाटत असतं, ते फिअर सुद्धा या नामस्मरणाने जाणार आहे. तो सिंह राशीच्या लोकांसाठी 2026 हे चांगलं का वाईट हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. कारण तुम्ही जर ह्या गाईडलाईन्स फॉलो केला तर अतिशय उत्तम वर्ष आहे. मेहनत तर करायचीच आहे, ते सगळेच करतात. कम्फर्ट झोनमधनं बाहेर येणारं काढणारं वर्ष आहे. तर कम्फर्ट झोनमधनं बाहेर या. स्काय इज द लिमिट फॉर यू माय डिअर लिओज. सो डोंट फॉरगेट, दिस इज युअर इयर. ओके, मेक द मोस्ट आउट ऑफ इट. ओके, तर सिंह राशीच्या जे काही लोक असतील त्यांनी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की त्यांनी फायनान्शियल डिसिजन कुठलाही घेत असताना नीट विचार करून घ्यायचा आहे आणि थोडंसं ओव्हर थिंकिंग कमी करून थोडंसं नामस्मरणाकडे त्यांनी जायचं आहे.
तर आता आपली पुढची रास आहे वर्गोसाठी हे कन्या राशीसाठी हे वर्ष अतिशय उत्तम असणार आहे. त्यांच्याकडे खूप सारे नवीन प्रोजेक्ट्स येतील. कामासाठी, करिअरसाठी अतिशय उत्तम वर्ष आहे. वर्गोजला जेवढे प्रोजेक्ट येतील ते तावून सुलाखून घ्या आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपण म्हणतो ना, हात लावेल तिथे यश मिळणार आहे, असं उत्तम वर्ष वर्गोसाठी आहे. फक्त जनरली काय माहितीये का, वर्गो लोक कशी असतात, थोडीशी क्रिटिकल असतात नेचरमध्ये. त्यांना थोडंसं जास्त परफेक्शनिस्ट व्हायला आवडतं. सो हा अट्टाहास न धरता आपल्या बरोबरच्या लोकांना ॲज अ टीम लीडर म्हणून पुढे चाला. ओके. वर्गो राशीचा किंवा कन्या राशीच्या लोकांचा यावर्षी कॉन्फिडन्स उत्तम राहणार आहे. ओके. नवीन कनेक्शन्स होतील, नवीन ओळखी होतील, त्याच्यातनंही नवीन काम तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे डोळे आणि कान उघडे ठेवा कन्या राशीवाल्यांनी आणि फार क्रिटिकल होऊ नका. कन्या राशीच्या लोकांचं काय माहिती आहे का, की सगळी कामं या लोकांची बनतात आणि अशी लोकं मी जास्त क्रिटिकल थिंकिंगमध्ये किंवा ॲनालिटिकल स्किल्समध्ये किंवा रिसर्चमध्ये वगैरे पण बघतो आपण. पण यावर्षी ज्या संधी आहेत ना, हे लीडर बनवायच्या आहेत, की जनरली कन्या राशीच्या लोकांना जास्त हे नाही, दे आर टास्क मास्टर, की त्यांना कामं करून घेता येतात लोकांकडनं. ओके. पण यावर्षी तुम्हाला ओव्हरऑल सगळ्यांचा बॉस बनण्याची संधी मिळणार आहे, की सगळ्या सेक्टरमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. तर कन्या राशीच्या लोकांनी थोडंसं क्रिटिकल न होता, थोडंसं लेट गो करून, थोडंसं आपल्या आजूबाजूच्या लोकांना बेनिफिट ऑफ डाऊट देऊन पुढे चला. हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. विशेष अशी काही रेमेडी करायची गरज लागणार नाही आहे कन्या राशीच्या लोकांना. तरीसुद्धा मी नेहमी सगळ्यांना सांगते की नामस्मरण सगळ्यांनी करत राहा, कारण इंडिव्हिज्युअल सुद्धा तुमचे ग्रह जे किंवा तुमची जर इंडिव्हिज्युअल दशा महादशा चांगली असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. पण जर दशा महादशा चांगली नसेल तर मात्र नामस्मरण तुम्हाला या वर्षात 2026 मधनं तरुण नेईल. ओके. तर कन्या राशीवालो, तुम्हाला मी एवढंच सांगतो की मॅमनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की या वर्षी तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चालायचं आहे. ओके. येस. तर तुला राशीसाठी कसं असेल 2026? सो तुला राशीच्या लोकांसाठी हे फायनान्शियली थोडं ओके इयर असणार आहे. जास्त गेनही होणार नाही तर जास्त खर्चही होणार नाही आहे, त्याच्यामुळे काही वाचेल असं नाही आहे. पण तुमची जी यावर्षीची प्लॅनिंग जितकं चांगलं कराल तितके तुम्ही या वर्षात ना सुखरूपपणे बाहेर पडणार आहात. त्यामुळे ओके इयर फॉर फायनान्स असणार आहे. सो तुला राशीच्या लोकांना एक आणखी गोष्ट मी सांगू इच्छिते, ते म्हणजे मॅनिफेस्टेशन यावर्षी तुम्हाला खूप काम करणार आहे. म्हणून तुम्ही जे काही प्लॅन कराल ते कृपा करून लिहून काढा आणि ते मॅनिफेस्ट करत राहा. सो ते मॅनिफेस्टेशन यावर्षी तुमचं अगदी काम करणार आहे, तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. ओके. येस. तर तुळा राशीवाल्यांनी पहिली गोष्ट तर लोन घ्यायचं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही तुमचे रिलेशनशिप्स असतील त्यांना थोडंसं सांभाळून घ्यायचं आहे आणि जे काही तुमचे स्वप्न असतील 2026 मध्ये ते तुम्ही लिहून काढा, म्हणजे ते लवकरात लवकर पूर्ण होतील. तर आता आपण पुढच्या राशीकडे जाऊयात, वृश्चिक राशीकडे. येस. तर वृश्चिकसाठी 2026 कसं असेल? राशीच्या लोकांसाठी जर कोणाला पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असतील तर अतिशय उत्तम राहणार आहे हे वर्ष. बिझनेस नवीन करायचा असेल तर बिझनेस नवीन विचार करू शकतात. फक्त बिझनेसमध्ये पैसे टाकताना फार विचारपूर्वक पैसे इन्व्हेस्ट करा. यावर्षी वृश्चिक राशीच्या लोकांना संतांसाठी किंवा मुलांसाठी थोडीशी चिंता असणार आहे. त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर, त्यांची हेल्थ या गोष्टीकडे त्यांचं थोडंसं कल राहणार आहे. वृश्चिक राशीची लोक ते बघणार पण आहेत आणि थोडीशी चिंताजनक स्थिती ही फॅमिली फ्रंटवर दिसते वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. बाकी तसं बघायला गेलं तर हे इयर परत त्यांच्यासाठी ओकेच इयर असणार आहे. जास्त मेजर काही घटना वाईट किंवा चांगल्या घडणार नाही आहेत. पण जर तुम्हाला नवीन बिझनेस करायचे आहेत, बिग डिसिजन घ्यायचे आहेत, तर मी सजेस्ट करेन की जून नंतरचा पिरियड अतिशय उत्तम आहे. की तुम्ही त्या पिरियडमध्ये तुमचं जे डिसिजन मेकिंग आहे किंवा नवीन कुठल्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकायचं आहे तर अगदी बिनधास्त टाकू शकता. मग जूनच्या अगोदरचा पिरियड जो आहे त्याच्यामध्ये मात्र तो प्लॅनिंगवर इन्व्हेस्ट करा. थोडासा स्लो राहणार आहे पण कामं मार्गी लागतील. कामं असे नाही की मार्गी लागणार नाही आहेत. तर वृश्चिक राशीच्या लोकांना फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघायला गेलं तर लोन सक्सेस देईल. जसं आपण आधी म्हणलं की तुला राशीच्या लोकांनी लोन घ्यायचं नाहीये, तसं वृश्चिक राशीच्या लोकांना जर लोन घ्यायचं असेल तर लोन त्यांना मिळेल सुद्धा. त्यांची फाईल पटकन अप्रूव्ह होईल आणि त्यांनी लोन घेऊन नवीन बिझनेस सुद्धा चालू करू शकतात. ओके. आणि ज्या महिला आहेत समजा
वृश्चिक राशीच्या त्यांच्यासाठी काय सांगा? सी वृश्चिक राशीच्या महिलांना तर मी सरळ सांगेन, पहिली गोष्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग कमी करा. मुलांकडनं तशीही चिंता होणार आहे. जे आता ज्या महिलांची मुलं 10वी आणि 12वी मध्ये आहेत त्या जरा ओव्हर थिंकिंग करतील, मुलांवर प्रेशर टाकतील. कृपा करून तसं करू नका. ओके, कारण काय आहे की ती संतान पक्षाची चिंता तर आहेच. नामस्मरण करा जेणेकरून तुमच्या मुलांना स्ट्रेंथ मिळेल. जे त्या फेजमधनं जात आहेत त्या फेजमध्ये त्यांना स्ट्रेंथ मिळेल. पण हां, स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या. तशी हेल्थ चांगली असणार आहे, पण थोडंसं योगा मेडिटेशन जर केलं तर तुमची ओव्हरऑल हेल्थ चांगली राहील. कारण कसं आहे, महिला म्हणल्यानंतर थोडंसं आपण फॅमिली जे आहे, कारण सगळं घर तुमच्यावर अवलंबून असतं. तर तुम्हीच ओव्हर थिंकिंगमध्ये गेलात किंवा थोडंसं डिप्रेसिव्ह फिलिंगसुद्धा येऊ शकतं. एकटे पण वाटू शकतं. ते पण आहे की एकटे पण जाणवू शकतं. सो हे न केलं, नामस्मरण या गोष्टीतनं तुम्हाला बाहेर काढेल. सो महिलांनी थोडंसं सांभाळून राहा. मुलांच्या खाण्यापिण्यावर लक्ष द्या. फार महत्त्वाचं आहे की खाण्यापिण्यावर मुलांच्या लक्ष द्या. तेवढंच आपण करू शकतो, बाकी काही जास्त करू शकत नाही मुलांची. तर वृश्चिक राशीवाल्यांनो, मॅमनी महत्त्वाची टिप तुम्हाला सांगितली की जर तुम्हाला आयुष्यात एखादा मोठा डिसिजन घ्यायचा असेल तर तो तुम्हाला जून नंतर घ्यायचा आहे. आणि वृश्चिक राशीच्या ज्या काही महिला आहेत त्यांनी थोडीशी काळजी कमी ठेवायची आहे आणि मुलांकडे लक्ष द्यायचं आहे. तर आता आपण पुढच्या राशीकडे जाऊया. धनुरास, त्यांच्यासाठी 2026 कसं असेल? 2026 धनुराशीसाठी एक अगेन फायनान्शियली बघायला गेलं तर मिक्स्ड इयर आहे. ओके, पण फक्त फायनान्स प्रत्येक गोष्ट नसते, राईट. धनुराशीसाठी हे वर्ष अगेन शनीची ढैया चालू असल्यामुळे परत नवीन काहीतरी शिकण्याची संधी आहे. संधी असल्यामुळे नवीन बिझनेस चालू होऊ शकतो. नवीन वाहन घेण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. वाहन, घर घेण्याचे सुद्धा चान्सेस आहेत धनुराशीला. धनुराशीला यावर्षी थोडंसं ओव्हर थिंकिंग आणि डील करावे लागतील. थोडंसं डिप्रेसिव्ह, लोनलीनेस, आयसोलेशनमध्ये टाकलंय असं थोडंसं वाटू शकतं. एकटं वाटू शकतं. गोष्टी जशा घडायला पाहिजे तशा घडत नाहीत. कारण धनुराशीची लोक एक्झिक्युटर फार चांगले असतात. जसे आपण म्हणतो मेष राशीची लोक कुठलाही बिझनेस सुरू करायचे असेल तर ते इनिशिएटर असतात. तसे एक्झिक्युशन करायचं असेल तर ते मात्र धनुराशीसारखं एक्झिक्युशन कोणीच करू शकत नाही. तर ह्या एक्झिक्युशनमध्ये धनुराशीचा थोडासा अट्टहास असा असतो की मी सांगतो ना तसंच ते त्या पद्धतीनेच झालं पाहिजे. आणि मग जेव्हा शनी महाराजांची ढैया चालू असते किंवा 7.5 चालू असते तेव्हा हे थोड्याशा गोष्टी त्यांच्या मनासारख्या होत नाहीत. मग लगेच इमिजिएटली अशा लोकांना डिप्रेशन येतं. मग माय डिअर धनु, यावर्षी आपल्याला अगेन पेशन्स ठेवायचे आहेत. ओके, डिलेज होणारच आहेत, त्याच्यामुळे ते मॅन्डेटरी आहे, ते डोक्यात घेऊन चालायचं आहे. पर्स्पेक्टिव्ह उशीर होणारच आहे आपल्याला. कसं आहे माहिती आहे का, धनुराशीच्या लोकांना ना कधी कधी जास्त दिसायला आवडत नाही. धनुराशीच्या लोकांनी यावर्षी सावध राहायचे. त्यांच्या मागे गॉसिप होऊ शकतं. थोडक्यात बदनामीचे योग आहेत. सो धनुराशीच्या लोकांनी गॉसिप अवॉइड करायचंय. स्वतः करायचं नाही, कोणीतरी तुमच्या मागे आहे. तर असे हितशत्रू शोधून काढणं फार महत्त्वाचं आहे धनुराशीच्या लोकांसाठी. आणि नुसते हे हितशत्रू शोधायचे नाहीयेत, तर धनुराशीची लोक स्वतःला डिफेंड करत नाहीत. मी बऱ्याच धनुराशीच्या लोकांना ओळखते. ही लोक म्हणतात जाऊ दे. ओके, यावर्षी हा जाऊ दे ॲटिट्यूड काम करणार नाहीये. तर यावर्षी तुम्हाला डिफेंड करावं लागेल. डिफेंड करण्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये दिसावं लागेल. कारण कधी कधी मी बरेच धनुराशीची लोक बघते की जे म्हणतात आय माइंड माय ओन बिझनेस, की मी फक्त माझं काम करतो, बाकी लोक काय करतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही. विच इज व्हेरी गुड थिंग. ओके, टू द पॉईंट बोलतात ही लोक, टू द पॉईंट काम करतात, दॅट इज गुड. पण यावर्षी तसं जमणार नाही. यावर्षी स्वतःला डिफेंड करावं लागणार आहे. यावर्षी तुम्हाला दिसावं लागणार आहे. ओके, जी लोक आत्तापर्यंत पडद्याच्या मागे होती त्या लोकांना पडद्यावरती यावं लागणार आहे. पण ओव्हरऑल हे वर्ष थोडेसे डिलेज आणि पेशन्स सोडला, म्हणजे इम्पेशन्स जो तुम्हाला करणार आहे ते सोडला तर उत्तम जाणार आहे. ओके, यावर्षी धनुराशीच्या लोकांना जो मी सांगितलं होतं की प्रमोशन्स होऊ शकतात जॉबमध्ये. ओके, प्रमोशनचे चान्सेस आहेत. ज्या लोकांना जॉब चेंज करायचा आहे धनुराशीच्या लोकांना, त्यांना जून नंतरचा पिरियड चांगला आहे. जूनपर्यंत अजिबात चान्सेस घेऊ नका. ओके, अपस्किलिंग फार महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगते की प्रत्येकालाच ऑब्व्हियसली अपस्किलिंग इज इम्पॉर्टंट, पण धनुराशीच्या लोकांनी यावर्षी थोडं लागून काम करा.
कन्सिस्टन्सी इज द की यावर्षी, की जितके तुम्ही कन्सिस्टंट राहणार आहात, जितकी तुम्ही यावर्षी मेहनत करणार आहात, सगळ्याचं फळ तुम्हाला 2027 देऊन जाणार आहे. त्यामुळे अजिबात डिप्रेशनमध्ये जायचं नाहीये, अजिबात स्वतःला वाईट वाटून घ्यायचं नाहीये. ओके, फक्त नामस्मरण करत राहा. अँड स्काय इज द लिमिट फॉर माय डिअर धनुष. ओके. नो, त्यानंतर मकर राशी. सो 2026 आपल्या मकर राशीच्या मित्रांसाठी अगेन आत्ताच मकर राशीची लोक जी आहेत ती 7.5च्या मोठ्या पिरियडमधनं बाहेर पडली आहेत. सो गेल्या वर्षीपर्यंत ज्यांना मी सांगितलं तर सगळे म्हणले मॅडम 7.5 तर संपली, मॅजिक काही झालं नाही हो. कसं असतं की साधारणतः जेव्हा 7.5चा इफेक्ट जाता जातो आपण असं म्हणतो, कारण शनी स्लो मुव्हिंग पिरियड आहे. तर मकर राशीच्या लोकांनी काय केलंय की थोडे हळूहळू आत्ता कुठे ते बाहेर पडायला लागले. 2026ही पेशन्स टेस्टिंगचा वेळ आहे. ते पण पहिले 6 महिने जे आहेत तुमची आत्तापर्यंत जी गेली 2-3 वर्ष रखडलेली कामं सगळी यावर्षी होणार आहेत. त्यामुळे मकर राशीसाठी हे वर्ष चांगली असणार आहे. मकर राशीची लोक यावर्षी ॲक्च्युली फोकस करतील मोर ऑन देअर फॅमिली, देअर ऑन किड्स. त्यांची मुलांच्या अपस्किलिंगसाठी मकर राशीच्या मुलांच्या जर आपण बघितलं तर बरीचशी मुलं जी करिअर ओरिएंटेड आहेत ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करतील. मकर राशीवाले जी लोक आहेत हे स्वतःच्या मुलांच्या आयुष्यात फार मेजर रोल यावर्षी प्ले करतील. कारण आत्तापर्यंत मकर राशीकडनं शनी महाराजांनी जे घेतलं होतं आता तो देण्याचा पिरियड सुरू होणार. ओके. सो जनरली तुम्ही जर बघाल तर 15 जानेवारी नंतरच मकर राशीला एकदम पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळायला लागणार आहेत. सो मकर आत्ता मकर राशी जेवढ्या मकरवाल्यांना मी भेटते थोडंसं गिवअप केल्यासारखं दिसतंय त्यांना. थोडंसं त्यांचा ॲटिट्यूड सरेंडर झालाय. थोडे मकरवाले शांत झालेत. तसे सिरियस असतात ही लोक, कारण शनीची पहिली रास असते म्हणून. पण आता गिवअप करू नका. जे तुमचे इतके वर्षाचे अडकलेले प्लॅन्स आहेत, जे थांबवलेले होते, जे तुम्ही पोस्टपोन केलेले होते, त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. सगळे प्लॅन हे यावर्षी यशस्वी होणार आहेत. तो मकर राशीच्या लोकांनी थोडंसं क्रिटिकल टाईम फक्त जूनपर्यंत पेशन्स ठेवायचे. जो तुम्हाला आता एवढं वर्ष 7.5-8 वर्ष तुम्हाला शनी महाराजांनी शिकवलंय ते फक्त थोडासा टाईम राहिला आहे. बाकी 2026 हे मकर राशीसाठी चांगलं वर्ष असणार आहे. ओके. तर मकर राशीवाल्यांना तुम्हाला यावर्षी थोडंसं पेशन्स ठेवायचं आहे. जसं मॅमने सांगितलं हे वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं असणार आहे. कुंभ राशीसाठी 2026 कसं असेल? सो कुंभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष म्हणजे रिइन्व्हेन्शनचं इयर असणार आहे. स्वतःला रिइन्व्हेंट करा. ओके. बऱ्याच कुंभ राशीच्या लोकांनी गेल्या 6 वर्षांमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स बघितलेले आहेत. तो पिरियड अजूनही थोडासा स्ट्रेच होणार आहे. अजूनही तुम्हाला थोडंसं आयसोलेशनमध्ये असल्यासारखं वाटणार आहे, थोडं एकटं वाटणार आहे. त्याच्यामुळे गिवअप करू नका. जून नंतर साधारणतः थोडीशी अजून बेटरमेंट येईल. पैसे दिसतील, असं नाही की पैसे येणार नाही आहेत, फायनान्शियल ग्रोथ होणार नाही आहे. पण हेल्थ वाईज थोडंसं मला असं वाटतं की कुंभ राशीच्या लोकांनी यावर्षी स्वतःला लक्ष देणं, तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. स्वतःच्या आईवडिलांची सुद्धा कुंभ राशीच्या लोकांनी यावर्षी काळजी घेतली पाहिजे. आईवडिलांच्या तब्येतीमध्ये सुद्धा पैसे खर्च होण्याचा चान्सेस आहेत. म्हणजे पैसे येतील पण पैसे टिकणार नाहीत. ते कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने खर्च होणार आहेत. स्वतःच्या तब्येतीवर खर्च होतील, आईवडिलांच्या तब्येतीवर खर्च होतील किंवा स्वतःच्या पार्टनरच्या तब्येतीवर खर्च होतील. मिसअंडरस्टँडिंग ज्या रिलेशनशिपमध्ये होत्या, लव्ह लाईफमध्ये, त्या अजूनही थोड्या प्रोलॉंग होताना दिसत आहेत. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजनचं जे स्टेट ऑफ माइंड चालू आहे कुंभ राशीचं ते अजून राहणार आहे. ओके. इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्ससाठी जर आपण बघायला गेलं तर अजूनही मी म्हणणार आहे की इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म असेल तर ठीक आहे. फायनान्सेस जे आहेत कुणाकडनंही लोन घेऊ नका. ओके. नवीन कुठलंही पद्धतीचं लोन, नवीन बिझनेसमध्ये आपण पैसे टाकणं ह्या गोष्टी सध्या तरी करू नका. 2026 इज नॉट गुड इयर फॉर दॅट. ओके. आणि कुंभ राशीच्या लोकांना मी असं म्हणेल की काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा यावर्षी. जसं आपण मी आधी म्हणलं की रिइन्व्हेन्शनचं इयर आहे, तर काही ना काहीतरी नवीन ट्राय करा. ओके. नवीन स्वतःला बिझी करून घ्या. कारण काय आहे की लोक थोडीशी तुम्हाला आता एकटं पाडतील. सो जेव्हा आपण असं एकटेपणाकडे जातो ना तेव्हा काहीतरी नवीन शिका, नवीन वाचा, ट्रॅव्हल करा. ट्रॅव्हलसाठी उत्तम वर्ष आहे.
स्पिरिच्युअल ट्रॅव्हल होऊ शकतं, तर स्पिरिच्युअल ट्रॅव्हल कराच करा तुम्ही. ओके. आणि जितकं आपण ट्रॅव्हल करतो ना योगेश, तेवढं आपण नवीन लोकांना भेटतो, नवीन पर्स्पेक्टिव्ह आपल्याला मिळतो, आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन चेंज होतो. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटं वाटतं, कुणालाही इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठलीही राशी असेल, जेव्हा जेव्हा आपल्याला एकटं वाटतं ना, तेव्हा आपण काय करतो? एक तर शांत बसून राहतो किंवा सॉंग्स वगैरे ऐकतो किंवा नाही, तुमची जनरेशन हल्ली मोबाईल घेते आणि रील्स स्क्रोल करायला लागते. बरोबर. ओके. जेव्हा आपण ह्या रील्स स्क्रोल करत असतो, ज्याला तुम्ही इंटरनेटचा अल्गोरिदम म्हणता, की तुम्ही एक डिप्रेसिव्ह रील बघितली की तो अल्गोरिदम तशाच रील्स दाखवत राहतो, तर कृपा करून तसं करू नका. यावर्षी तुम्ही तुमचा फोन खिशातच ठेवायचा आहे किंवा बाजूला ठेवायचा आहे. यावर्षी तुम्ही नेचरमध्ये फिरा, थोडंसं ट्रॅव्हल करायचं, बाहेर ट्रॅव्हल करा, नवीन गोष्टी इन्व्हेंट करायचा, रिइन्व्हेंट करायचा, बघायचा दृष्टिकोन चेंज करा लोकांकडे. आणि द बेस्ट रेमेडी फॉर कुंभ राशी, अपार्ट फ्रॉम जे आपण शनीच्या रेग्युलर रेमेडीज करतो, हनुमान साधना वगैरे, बेस्ट रेमेडी जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल, ओके, तेव्हा कुठल्याही आपल्या आजूबाजूच्या किंवा तुमच्या फेवरेट बिझिएस्ट कॉफी शॉपमध्ये जाऊन बसायचंय. ओके. जिथे आजूबाजूला लोक असतील, जिथे आजूबाजूला खूप लोक तुम्हाला दिसतील, आणि फक्त तिथे जाऊन एक कॉफी ऑर्डर करा आणि आजूबाजूला लाईफ कशी आहे, कोण हसतंय, कोण भांडतंय, कोण दुःखी आहे, कोण कित्येक वर्षांनी त्या कॉफी शॉपमध्ये आलंय, हे सगळं ऑब्झर्व करा. ओके. यु नो. आणि बघा आयुष्य किती सुंदर आहे तुमच्या आजूबाजूला. अँड अल्टिमेट काम करते ही रेमेडी, बेस्ट रेमेडी आहे. नवीन काहीतरी शिका, जिम जॉईन करा, एक्सरसाइज करायला सुरुवात करा. जर तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र चांगला असेल तर स्विमिंग करायला जा, राहू चांगला असेल तर जिम करा, केतू चांगला असेल तर योगा करा. ओके. सो सुपर्ब काम करतात या गोष्टी, कारण तुम्हाला मेहनत तर अशी करायची तशी करायची, तुमचं यावर्षी तसंही कोणी ऐकणार नाही. ओके. त्यामुळे स्वतःच्या गोष्टींचा अट्टहास कमी करा. मिसअंडरस्टँडिंग होणार असेल तर थोडंसं ना कमी बोलणं किंवा न बोलणं प्रॅक्टिस करा. मौन व्रत ज्याला आपण म्हणतो, ते थोडंसं प्रॅक्टिस करा. मेडिटेशन सी कसं आहे आता, मेडिटेशन व्हेरी गुड पॉईंट योगेश, की मेडिटेशन लोकांचं असं म्हणणं आहे की एका ठिकाणी बसून मेडिटेशन केलं पाहिजे. मी म्हणते मेडिटेशन हे चालता बोलता उठता बसता होऊ शकतं. तर हे या पद्धतीचं मेडिटेशन आपल्याला आपल्या नामस्मरणात होणार आहे. सो थोडासा आपला निगेटिव्ह माइंडसेट जो आहे ना कुंभ राशीच्या लोकांना, हा बाजूला ठेवायचा आहे. ओके. एक पॉझिटिव्ह अप्रोच बघायचा आहे, दुसऱ्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. लोकांना बेनिफिट ऑफ डाऊट जो तुम्ही आता बाय चॉईस देत नव्हतात, ओके, बाय फोर्सिबली तुम्हाला शनीने करायला लावलं होतं की आता फोर्स करून, तो आता बाय चॉईस लोकांना द्यायला सुरुवात करा. एक्सेप्टन्स पॉवर स्वतःची वाढवा, कारण कुंभ राशीचे लोक ना खूप हुशार असतात आणि बिकॉज इतके ते इंटेलिजंट असतात की त्यांच्या आजूबाजूची जी मिडिओकर किंवा कमी इंटेलिजंट लोक असतात त्यांच्याबरोबर डील करणं किंवा थोडंसं तो नॉनसेन्स टॉलरेट करणं ना, ह्या लोकांना टफ जातं. म्हणजे कुंभ राशीची झाली, धनु राशीची लोक झाली किंवा सिंह राशीच्या लोकांना ना नो नॉनसेन्स ॲटिट्यूड आवडतो, त्यांना नॉनसेन्स कोणी दिलेला जमत नाही. पण ह्या तिन्ही राशी सिंह, धनु किंवा कुंभ ह्या शनीच्या ॲस्पेक्टनी आत्ता चालू आहेत. कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने शनी मेजर रोल त्या लोकांच्या आयुष्यात पे करतोय. तर लोकांचा नॉनसेन्स हा घ्यावाच लागणार आहे, लोकांचा नॉनसेन्स हा घ्यावाच लागणार आहे. कारण प्रत्येक जण तुमच्या लेवलचा हुशार असू शकत नाही, प्रत्येकाची टॉलरन्स लेवल बॅकग्राऊंड वेगळी असते. तो थोडंसं स्वतःला शांत करा. ओके. कारण कुठल्याही रेमेडीज जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियसली त्या रेमेडीज करत असतो आणि सबकॉन्शियस स्ट्रॉंग करत असतो. पण एक्सेप्टन्स लेवल जेव्हा या तीन राशी आपल्या वाढवतात, स्वीकार करणं, आपण त्या गोष्टी स्वीकार करा की समोरची व्यक्ती तशीच आहे. त्या व्यक्तीची आपण जर कुठलाही आपला ड्रायव्हर असू दे किंवा आपल्याकडे काम करणारी मावशी असू दे किंवा आणखी, त्यांचं एक्सपोजर ते किती असणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीच्या गोष्टी त्यांच्याकडनं अपेक्षा करताय त्या त्यांचं एक्सपोजर नाहीये म्हणून करणार आहेत ना. मग तुम्ही त्या एक्सपेक्टेशन्स आपल्या लोअर जर केल्यात तर एक विन विन सिच्युएशन सगळ्यांसाठी येते. ओके. त्यामुळे एक्सेप्टन्सची लेवल कुंभ राशीवाल्यांनी वाढवली पाहिजे. जितकं तुम्ही एक्सपेक्ट कराल किंवा एक्सेप्ट कराल, ओके, एक्सेप्ट कराल तर जास्त होईल, एक्सपेक्ट कराल तर दुःख त्रास होईल. ओके. तो एक्सेप्टन्स लेवल आपली एकदम पीकवर पाहिजे. तर कुंभ राशीवाल्यांना हे इयर अजूनही ठीकठाकच म्हणू शकतो किंवा आपण म्हणू शकतो अजूनही टेस्टिंग इयर आहे. ओके. सो कुंभ राशीवाल्यांनी 2026 तितकं
प्रेमाने शांततेत घेतलं तितकं उत्तम जाणार आहे. ओके, आता आपली शेवटची रास मीन रास. हा, आता मीन राशीपर्यंत आपण येईपर्यंत आपले मीन राशीवाले सगळे मित्र थांबले असतील. कंटाळलेले हा. असतात की आमच्याबद्दल काय सांगणार आहे. कारण कसं आहे की मीन राशीला सध्या जी 7.5 एकदम पीकवर चालू आहे. ओके, पीकवर 7.5 आहे म्हणजे काय होणार आहे, तुमची कामं होणार नाही आहेत, डिलेज होणार आहेत, रिलेशनशिप इश्यूज आहेतच आहे, तुम्हाला कोणीही समजून घेणार नाही आहे. ओके माय डिअर मीनवाले, अजिबात तुम्ही ह्या गोष्टीच हे करू नका की लाईफ फेअर आहे का अनफेअर आहे, हा प्रश्न रोज तुमच्या मनात येणार आहे. बरोबर आहे. ओके, आणि आयुष्यात माझ्याच बरोबर का होतं हा प्रश्नही तुम्ही स्वतःला रोज विचारणार आहात. मीच का? मीच का? हो, मीच का? सो आपण म्हणतो मीच कावर आपण म्हणतो ना वाय मी, पण यावर्षी जर तुम्ही ट्राय मी हा जर अप्रोच ठेवलात, ओके, तर हा तुम्हाला जास्त बेनिफिशियल होणार आहे. तुम्हाला संधी मिळतील, तुम्हाला पैसेही मिळतील, फायनान्ससाठी इतकं वाईट राहणार नाही आहे. पण संधी कुठली घ्यायची ह्याच्यामध्ये कन्फ्युजनची स्टेट ऑफ माइंड राहणार आहे. परत फायनान्सेस येणार आहेत, आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर, म्हणजे प्रोकास्टिनेशन नाही केलं तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, नाही तर पैसे मिळण्यासाठी अजून डिले होणार आहेत. ओके ओके, कुठल्याही प्रकारच्या जर सरकारी कामा रिलेटेड तुम्ही जर असाल, कुठल्याही म्हणजे गव्हर्नमेंट रिलेटेड कामं करणार असेल तर 200% डिले होणार आहे. त्याच्यामुळे मानसिकता तशीच ठेवा. ओके, परत यावर्षी या लोकांना घर आणि वाहन घेण्याची संधी भरपूर येणार आहेत. परत इथे फायनान्सेस मॅनेज करता आले पाहिजेत. जेवढे आपण पॉसिबिलिटीज आहेत तेवढेच फायनान्स मॅनेज करून आपण त्या पद्धतीनेच आपलं घर आणि गाडी घ्या. ओके, कुठल्याही पद्धतीच्या अनएथिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्ड होऊ नका. ओके, कारण शनीच्या या फेजमध्ये तुम्हाला अनएथिकल ॲक्टिव्हिटीज, तशी मीनची लोकं फार कमी असतात, पण जर राहू स्ट्रॉंग असेल तर ही लोकं तेवढ्या पद्धतीने करतात, कारण हुशार असतात मीन राशीची लोकं. पण जर तुमच्या पत्रिकेत तुमचा राहू स्ट्रॉंग असेल तर अनएथिकल गोष्टी सहज करून जातात, म्हणजे सेकंड थॉट पण येत नाही. पण मीन राशीच्या लोकांना अतिशय काळजीपूर्वक हा पिरियड काढला पाहिजे. कारण जरी शेवटची रास असेल आपली, गुरु जरी स्वामी असतील तरी गुरु अतिचारी आहेत, फार फास्ट राशी बदलत त्यांचा चालू आहे. त्यामुळे रिझल्ट जो गुरुचा जे गुरुत्व आहे किंवा जे आपण पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे तो फार कमी पिरियडसाठी आहे. ओके, सो हे कम्प्लीट जे वर्ष आहे हे सॅटर्न ड्रिव्हन असणार आहे, शनी ड्रिव्हन असणार आहे. त्यामुळे आपल्याला शनीची काळजी घेतलीच पाहिजे. कुठले अनएथिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्ड होऊ नका. ओके, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, स्वतःच्या पार्टनरची, बायकोची, मुलांची, आईवडिलांची काळजी घ्या, पूर्णपणे फॅमिलीची काळजी घ्या. इनफॅक्ट आपल्या हाताखालच्या लोकांची सुद्धा काळजी घ्या. उगीचच कुणाला वाईट बोलू नका, शक्यतो हाताखालच्या लोकांना. ओके, प्रयत्न करा. जर तुम्हाला डोनेशन काही करता येत असेल, ओके, जसं आता थंडीचा टाईम चालू आहे तर तुम्ही ब्लँकेट्स डोनेट करू शकता. जसं आपण पुढे जाऊ, जसं उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, त्या हिशोबाने आपण पावसाळ्यामध्ये छत्री डोनेट करू शकता. डोनेशन फार इम्पॉर्टंट आहे. तुमची यथाशक्ती डोनेशन करा. इतकंच केलं पाहिजे, तितकंच केलं पाहिजे असं नाही आहे. ओके, दान करा. हां, यथाशक्ती दान हे तुम्हाला मॅन्डेटरी आहे, करत जा. ओके, चॅन्टिंग फार महत्त्वाचं आहे, नामस्मरण फार महत्त्वाचं आहे. मग ते कुणाचेही करू शकता. अगदी तुम्ही स्वामींचं करा, रामनामाचं करा, हनुमानजींचं करा, देवीचं करा, कुणाचंही करू शकता. पण मी म्हणेन की आपल्याला यावर्षी शनीची कृपा मिळण्यासाठी हनुमानजींना अजिबात सोडायचं नाही आहे. हनुमानजींना पकडून ठेवायचं आहे घट्ट. ओके, आणि हनुमान चालिसा ऐकणं, बजरंग बाण ऐकणं, सुंदरकांडचा पाठ करणं. ओके, या छोट्या रेमेडीज जर आपण केल्यात तर आपल्याला बराचसा रिलीफ यावर्षी मीन राशीच्या लोकांना मिळणार आहे. फायनान्सकडे अजिबात कानाडोळा करू नका. प्रॉपर्टीच्या रिलेटेड कामं करत असाल तर पेपरवर्क डबल ट्रिपल टाईम चेक करून घेणं फार महत्त्वाचं आहे. पार्टनरकडनं, स्वतःच्या लाईफ पार्टनरकडनं कमीत कमी अपेक्षा ठेवा. ओके, आणि जास्तीत जास्त अगेन कुंभ राशीसारखं एक्सेप्टन्स वाढवा. ओके, लोक जशी आहेत तशी स्वीकार करायला शिका. तशी मीन राशीची लोक जी आहेत छान असतात. यावर्षी अजिबात लव्ह अफेअर्समध्ये पडू नका. ओके, धोका मिळण्याची शक्यता आहे आणि तसं फारसं लव्ह अफेअर्समध्ये यावर्षी लकही चालणार नाही आहे. त्याच्यामुळे करिअरवर जास्त फोकस करा. ओके, स्वतःवर जास्त फोकस करा, अपस्किलिंगवर फोकस करा, फॅमिलीवर फोकस करा. बाकीच्या प्रलोभनाला अगदी बळी पडू नका.
यु नो. सो मीन राशीसाठी हे वर्ष अजूनही थोडंसं टेस्टिंग टाइम आहे, पण जर हनुमानजींचा हात घट्ट पकडला तर हे वर्ष तसंही जशी गेलं वर्ष गेलं तसंही छानपैकी निघून जाईल. ओके. तर आता आपण टोटल 12 सगळ्याच राशींचं राशीफल 2026साठी पाहिलेलं आहे. तर मॅम खरंच थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढी युजफुल इन्फॉर्मेशन दिली. खरंच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगेश फॉर इन्व्हायटिंग मी. एक रेमेडी मला सगळ्या राशींच्या लोकांना 2026मध्ये इरिस्पेक्टिव्ह तुम्ही कुठल्या राशीचे आहात आणि कुठलं प्लॅनेटरी पोझिशन जात आहे, थोडंसं ना अध्यात्माकडे वळा. ओके. सगळ्या राशींनी थोडंसं आध्यात्मिक कडे वळायला पाहिजे, कारण येणारं जे वर्ष आहे किंवा 2026 जे आहे ते जागतिकरित्या फार अप्स अँड डाऊन्सवाला आहे. ओके. तर आपल्याला आपले पैसे थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं आहे. थोडं अध्यात्माकडे वळणं फार महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना अनामिक भीती वाटते, ज्या लोकांना थोडीशी इन्स्टेबिलिटी वाटते करिअरमध्ये, त्या लोकांनी स्वतःवर काम करणं, नामस्मरण करणं, ह्या गोष्टी कुठलीही राशीची लोक असतील तरी करणं महत्त्वाचे आहे. म्हणजे वृषभ आणि मिथुनवाले म्हणतील आमचं तर भविष्य फारच चांगलं आहे, तर आम्ही हे करायचं का करायचं नाही, तर असं नाही आहे. जागतिक पातळीवर ज्या घडामोडी होत आहेत त्या खूप फास्ट होत आहेत, त्या खूप जलदरित्या घडत आहेत. तर आपल्याला थोडंसं सांभाळून इन्व्हेस्टमेंट आहे, गोल्ड असेल किंवा शेअर मार्केटमध्ये असेल किंवा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असू तर इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. डिसइन्व्हेस्टमेंट करू नका. लोकांचं उगीच कुणाचंही ऐकून कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची आहे या गोष्टी करू नका. जरी हे वर्ष चांगलं असेल तरी हे नवीन वर्ष जे सूर्याचं आहे, ओके, इयर ऑफ सन ज्याला आपण म्हणू, हे रिइन्व्हेन्शनचं इयर आहे फॉर एव्हरीबडी. ओके. रिइन्व्हेन्शन जे आहे, स्वतःला सुद्धा शोधणं हा फार फार मोठी गोष्ट आहे. स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसवर काम करायचं आहे, कॉन्फिडन्स लेवलवर काम करायचं आहे. जी मुलं करिअरमध्ये पुढे जायचा विचार करतात, अब्रॉड स्टडीला जायचं आहे किंवा ज्यांना अजूनही कन्फ्युजनचे स्टेट ऑफ माइंडमध्ये आहेत, त्यांनी करिअरवर फोकस करण्यासाठी आपले स्ट्रेंथ आणि विकनेसेस सरळ लिहून काढा. ओके. ज्या लोकांना जॉब चेंज करायचा आहे आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ, म्हणजे राशी तर आहेतच, पण इरिस्पेक्टिव्ह ऑफ जर तुम्हाला तुमचे पर्सनल हॉरोस्कोप चेक करून जर तुम्ही घेतलेत तर त्याच्यावर कळेल की आपण नक्की काय पिरियडमध्ये आपण करू शकतो किंवा नाही करू शकतो. आणि जर कोणाला डिटेल्ड गायडन्स हवा असेल आमचा तर ते आमचं astroashwini.com व्हिजिट करू शकतात किंवा आमच्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करू शकतात. आणि ज्यांना न्यूमरोलॉजीमध्ये आपला पर्सनल इयर नंबरप्रमाणे जर तुमचं हे वर्ष कसं जाणून घ्यायचं असेल तिथेही ते DM करू शकतात. आणि प्लीज फॉलो करा, म्हणजे मला DMला आन्सर करता येईल, कारण मी स्वतः DMs आन्सर करते. तो इट विल बी इझियर फॉर मी टू गाईड एव्हरीबडी. सो आय विश ऑल द बेस्ट टू ऑल दिस 12 राशीच्या लोकांना आणि ऑल द बेस्ट टू यू, टू योगेश, फॉर गिविंग मी an opportunity to connect with your audience, opportunity to connect me with your audience, and thank you so much for inviting me today here. Yes, my pleasure. Thank you so much. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीमंत परिवार लिहायला नक्की विसरू नका. आणि तुमची कोणती राशी आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की 2026मध्ये तुम्हाला अश्विनी मॅमकडून थोडंसं पर्सनल गायडन्स हवं आहे किंवा जर तुम्हाला काही अडचणी असतील त्यांच्यावरती जर सोल्युशन तुम्हाला हवं असेल तर मी अश्विनी मॅमचा जो काही नंबर आहे तो कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा डिस्प्ले करून टाकेल. आणि ज्या काही त्यांच्या डिटेल्स असतील त्यासुद्धा ॲड करून देईल, म्हणजे डायरेक्टली तुम्ही त्यांचं गायडन्स घेऊ शकतात. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.